या बातमीचे प्रायोजक आहेत सुप्रसिद्ध हॉटेल बडे पीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा जिंदाशहा मदार चौक, सोलापूर. शहरातील पाणी पुरवठ्याच्या ज्वलंत प्रश्नावर सोलापूर महानगरपालिकेची सोमवारी पार पडलेली सर्वसाधारण सभा प्रचंड गोंधळात पार पडली. पाणी पुरवठा सुधारणा प्रकल्पाच्या खर्चात झालेली मोठी वाढ आणि संभाव्य करवाढीच्या मुद्द्यावर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कडाडून घेरत सभागृहात तीव्र वातावरण निर्माण केले. पाणी प्रकल्पाचा खर्च 892 कोटींवरून थेट 1400 कोटींपर्यंत कसा वाढला, असा थेट सवाल अमोल शिंदे, शिवसेना शिंदे गट आणि चेतन नरोटे, काँग्रेस यांनी उपस्थित केला. या खर्चवाढीमुळे शहरातील नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. सभागृहात वारंवार घोषणाबाजी आणि गदारोळ होत असल्याने कामकाज ठप्प झाले. स्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच महापौर विनायक कोंड्याल यांनी हस्तक्षेप करत अमोल शिंदे आणि चेतन नरोटे यांना 1 दिवसासाठी निलंबित केले. या निर्णयानंतरही काही काळ सभागृहात तणाव कायम राहिला. या सर्व घडामोडींमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिली ती AIMIM पक्षाची भूमिका. महापालिकेत भाजपनंतर दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असतानाही AIMIMचे 9 नगरसेवक या महत्त्वाच्या चर्चेदरम्यान बहुतांश वेळ शांत राहिल्याचे दिसून आले. शहराच्या पाणी प्रश्नासारख्या गंभीर विषयावर ठोस भूमिका अपेक्षित असताना ही शांतता अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली. सभेत फक्त एका नगरसेवकाने मर्यादित स्वरूपात मत मांडण्याचा प्रयत्न केला, मात्र इतरांकडून ठोस हस्तक्षेप किंवा आक्रमक भूमिका दिसून आली नाही. त्यामुळे AIMIM नगरसेवकांनी या प्रश्नावर सक्रिय सहभाग का घेतला नाही, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे. राजकीय वर्तुळातही या शांततेची विविध अर्थांनी चर्चा सुरू झाली आहे. काहींच्या मते ही जाणीवपूर्वक घेतलेली भूमिका असू शकते, तर काहींनी याला निष्क्रियता म्हटले आहे. शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर प्रमुख विरोधी पक्षांपैकी एक असलेल्या AIMIM कडून ठोस भूमिका अपेक्षित असताना त्यांची मर्यादित उपस्थिती आणि कमी सहभाग यावर टीका वाढत आहे. दरवर्षी तीव्र होणाऱ्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना ठोस आणि पारदर्शक निर्णयांची अपेक्षा आहे. मात्र सभागृहातील गोंधळ, आरोप प्रत्यारोप आणि काही नगरसेवकांची शांत भूमिका यामुळे प्रश्न मार्गी लागण्याऐवजी अधिकच गुंतागुंतीचा होत असल्याचे चित्र आहे. शहरातील पाणी प्रश्नावर सर्व पक्षांनी स्पष्ट आणि ठोस भूमिका मांडावी, अशी मागणी नागरिकांकडून होत असून विशेषतः AIMIM नगरसेवकांच्या भूमिकेकडे आता लक्ष वेधले जात आहे. ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी.